एक मिनिट थांबायचंय. नॉन स्ट्राईकचं नाव सांगायचं. नॉन स्ट्राईक जर्सी नंबर सांगा ना. एक प्लेअर पाठवा. 11 नंबर या लिस्ट मध्ये नाव नाहीये. नंबर नाही 11 नंबर या लिस्ट मध्ये. कृपया दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे या. पहिला चेंडू या सामन्यामध्ये बरोबर 10 वाजून 24 मिनिटांनी टाकला जातोय. मिलिंद बॉलर इथे गोलंदाजी करताना. पहिला चेंडू 1 धाव मात्र मिळते इथे रुपेशला. थोडासा लेट इथे सामना चालू होतोय. मैदानामध्ये पाणी असल्यामुळे लेट इथे सामन्याला सुरुवात होताना. पहिला सामना इथे होतोय रोडे पुणे वर्सेस MH22 या दोन संघांमध्ये. पहिल्या चेंडूवर 1 धाव मात्र मिळते इथे. एका धावाचे समाधान मानतो आणि आपलं खातं उघडतो. आपल्या संघाचं खातं उघडतोय. मिलिंदचा दुसरा चेंडू सरळ मारलेला. हा चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जाताना 1 धाव मात्र नक्की मिळेल. खराब क्षेत्राशी इथे होत आहे आणि बाउंड्री जवळ चेंडू जातोय. चेंडू अडवला जातोय पण एका धावाचे समाधान मानतोय तो म्हणजेच राहुल. आपलं खातं उघडतं राहुल. आपल्या संघाची धावसंख्या मात्र वाढवतोय 1 रनने. सुंदर चेंडू निर्धावाचा चेंडू जातोय. फर्स्ट स्टेट डॉक्टर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप 2025 या नाशिक शहरामध्ये या नाशिक नगरीमध्ये पवित्र नगरीमध्ये ही स्पर्धा इथे पार पडताना दुसरा दिवसातील या 2 नंबर क्रमांकावरती पहिला सामना. ऑफसाईडला टाकलेला चेंडू इथे पण फेकी चांगली होते. सरळ थ्रो होतो आणि हा फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का अनअपेक्षित असा धक्का मिळतोय पुणे संघाला. जबरदस्त धक्का. हा मात्र डॉट चेंडू जातोय. उत्कृष्ट गोलंदाजी करता टिचून गोलंदाजी करतोय. सुरुवात मात्र अतिशय सुंदर करताना इथे हा गोलंदाज. डावखुरचा फलंदाज श्रीनिवास. मिडॉपला चेंडू जातोय. इथे 1 धाव मात्र निकम मिळत का पाहूया. तोपर्यंत सुरक्षित फलंदाज. अशा त्याने पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 2 3. थोडासा संत खेळ इथे. फक्त एका षटकामध्ये 3 धावा झालेल्या आहेत. ऊन मात्र इथे आता तापत चाललेलं आहे. उन्हाचा प्रभाव मात्र दिसतोय.
हा सुंदर चेंडू डॉट जातोय चेंडू यष्टी मागे चेंडू जाताना. चैतन्य रवी 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 गोलंदाजी करताना उत्कृष्ट गोलंदाजी करतो. इथे मात्र सुरुवात मात्र आपल्या षटकाने चांगली करताना इथे दो आतापर्यंत इथे दुसरं षटक प्रगतीपथावर रवीचं, परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि धावबाद 1 गडी झालेला आहे. हा सुंदर चेंडू ऑफसाईडच्या बाहेर आलेला चेंडू इथे वाईटचा इशारा पंचांकडून एका मात्राची धाव मिळताना. हा एक उत्कृष्ट चेंडू काय डिलिव्हरी टाकतोय इथे वाईटचा इशारा पुन्हा एकदा डाव्या स्टोर गेलेला चेंडू. अवांतर धाव मात्र इथे मिळत आहेत. इथे लय बदलते आहे, लय बिघडते गोलंदाजाची. इथे बरं धावांचा इथे महापूर येतोय आज सुपर किंग्ससाठी. हलकासा कट यष्टीरक्षक मात्र झेल घेण्यासाठी तयार. हा दुसरा गडी बाद होतोय, धक्का मिळतोय इथे सुपर किंगला. इथे सुपर किंग नाव आहे पण सुपर प्रमाणे हे गडी बाद होत आहेत. झेल बाद होतोय, यष्टीरक्षक मात्र इथे झेल घेतोय. राहुल मात्र बाद होतोय. सलामीची जोडी मात्र मैदानातून पॅव्हिलियन मध्ये जाताना राहुल पहिला धावबाद झाला होता तो रुपेश एका धावेवरती, त्यानंतर राहुल 2 धावेवरती बाद होतोय. मोठा धक्का आहे सुपर किंग संघाला. आता याच्यातून सावरून आपल्याला इथे फलंदाजी करावी लागेल. संयमाने फलंदाजी मात्र नक्की करावी लागेल. एक मोठी भागीदारी होणं फार गरजेचं आहे. 8 षटकांचा सामना आहे. इथे मोठं टार्गेट द्यावं लागेल. जर आपल्याला जिंकायचं असेल तर 80 ते 90 धावा नक्की कराव्या लागतील. डावखुराचा फलंदाज, उंचपुराचा खेळाडू आणि एक ज्येष्ठ सुरुवात. म्हणजे सुपर किंग संघाने इथे मात्र आता घेर बदलावा लागेल. इथे आता आक्रमक व्हावं लागेल. एक छोटीशी भागीदारी होणं फार गरजेचं आहे श्रीनिवास आणि अभिजित या 2 खेळाडूंमध्ये. श्रीनिवास स्ट्राईकला येतोय, डावखुराचा फलंदाज. अभिजित नॉन स्ट्राईकला खेळताना इथे मात्र दबाव टाकण्यामध्ये यशस्वी झालाय रोडे संघ.
स्वीकारले आहे. इथे मात्र दबाव येतोय. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज सूरज. पुढे सरसवर मारायला हा चेंडू आणि हा पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जाताना शैलेशला 1 धाव मात्र मिळते. फर्स्ट स्टेट डॉक्टर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप 2025 तिथे पार पडताना आणि सहकार्य लाभतं टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राने इंडियाचं इथे वागले श्रेष्ठ असोसिएशन. हा चांगला फटका जबरदस्त शॉट कव्हरच्या डोक्यावर गेलेला चेंडू पाहूया चौकार का क्षेत्रक्षेत्रात दोघे जण धावतात. 2 धावा घेण्यासाठी धावताना फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण. हा उत्कृष्ट जो काय डिलिव्हरी टाकतोय खरोखरच जखडवून ठेवलंय. पायामध्ये चेंडू टाकतोय आणि अडकवून ठेवतोय या फलंदाजाला. लेग बायचा इशारा पंचांचा. इथे बॅट म्हणून धावा निघत नाहीत आणि खरोखर सुपर किंग संघाच्या बॅट मात्र सगळ्यांच्या रुसलेल्या दिसत आहेत. कदाचित सामना उशिरा झाला म्हणून रुसले असतील का अजून काही कारण आहे का नक्की शोधावं लागेल या सुपर किंग संघाला. इथे मात्र आता एक भागीदारी होणं फार गरजेचं आहे या 2 खेळाडूंमध्ये. जर त्यांनी खरोखर इथं भागीदारी केली तर नक्कीच पुरेशा अशी धावा ते करू शकतात. इथे मात्र पुन्हा एकदा चकतोय निर्धाव चेंडू जातोय. बॅट आडवी फिरवतो चेंडूच्या टप्प्यामध्ये बॅट येत नाहीये आणि त्यामुळे धावा काही निघत नाही आहेत. प्रत्येक चेंडू इथे डॉट जातोय. गोलंदाजीची धार मात्र इथे आपल्याला चांगल्या तऱ्हेने बघायला मिळते रोडे संघाकडून. सूरजचा फुलटॉस चेंडू तो ऑफ साईडला पूल करण्याचा प्रयत्न. इथे निर्धाव चेंडू जातो. अशा तऱ्हेने हे 5वं षटक संपलंय. 5 षटकानंतर धाव संख्या होते 2 गडी बाद 3 गडी बाद 20. आताच्या षटकामध्ये 6 धावा निघालेत. थोडंसं महागडं तेवढंच किफायतीदार षटक म्हणावे लागेल सूरजचं. अशा तऱ्हेने उत्कृष्ट गोलंदाजी होते इथे आणि खरोखरच गोलंदाजी चांगली होताना आज ह्या आपल्या देशामध्ये डॉक्टर आज इथे क्रिकेट खेळतात आणि क्रिकेट खेळत असताना सुद्धा आपला देश हा कृषीप्रधान आहे आणि कृषीप्रधान देश म्हटला की इथे आपल्याला फवारण्याची औषधं वगैरे शेतासाठी वापरली जातात. आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. ध्रुव ॲग्रो इंडस्ट्रीज निर्मित शूटॅक शेती फळबाग फुलबाग नर्सरी आणि फार्म हाऊससाठी आणि यातील पिके फळ फुलं यावर येणाऱ्या घातक कीटकांच्या नियंत्रणासाठी आपल्याला घेऊन येत आहेत मिस्टर शूटॅक. वापरा 24 तासामध्ये कीटकांचा नाश करा. ध्रुव ॲग्रो आपल्यासाठी उपलब्ध करून देतो शेतीसाठी आणि खरं म्हणजे फार गरजेचं आहे कृषीप्रधान देशासाठी. हा पुन्हा चेंडू ऑफसाईडच्या बाहेर येतोय. ते खेळता येत आहे फलंदाजाला. चकतोय फलंदाज प्रत्येक चेंडूवरती. गोलंदाजीची धार मात्र इथे चांगल्या तऱ्हेला बघायला मिळते. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी होते. ऑफसाईडला खेळवायची रणनीती मात्र यशस्वी होताना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट जातोय चेंडू. काय कमाल गोलंदाजी. बॅटर मात्र विचार करतो आणि विचार करावा लागेल. इथे मात्र चिंतन करावं लागेल. संयमाने फलंदाजी करावं. थोडासा इथे थांबावं लागेल त्याला. डोकं शांत ठेवून नजर मात्र स्थिर ठेवून
हा उत्तम फटका, अतिशय उंच हवेला गवसणी घालणारा चेंडू, उंच गेलेला चेंडू. इथे मात्र झेलबाद होतोय का, पडतोय खाली, पुन्हा उठतोय, पण झेल काय तो सोडत नाही. अशा तऱ्हेने फलंदाज बाद होतोय. बऱ्याच वेळानंतर उंच मारलेला हा शॉट होता. इथे जबरदस्त हिट आपल्याला बघायला मिळाली, पण फलंदाज मात्र पॅव्हिलियनमध्ये परततो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रोडे संघाकडून गोलंदाजी आणि फिल्डिंग मात्र इथे चांगल्या तऱ्हेने होते. धावसंख्या होते इथे फक्त आता 4 गडी बाद 21. विलास जाताना इथे एक जोरदार धक्का सुपर किंग्स संघाला. अशा तऱ्हेने षटक संपल्या. उत्कृष्ट षटक टाकताना आपल्याला दिसला तो म्हणजे इथे अमित. फक्त एक धाव मिळते ह्या षटकामध्ये. उत्कृष्ट गोलंदाजी. खरोखरच काय दबाव टाकतोय हा रोडे संघ सुपर किंग्स संघासाठी. एक अतिशय महत्त्वाचं आता षटक पुढचं येणार आहे, ते म्हणजेच 7वं षटक. माप कसं आव्हान इथे देताना दिसतोय सुपर किंग्स संघ. खरं म्हणजे इथे बलाढ्य संघ आहे, त्याच्यासमोर रोडे. दोन्ही संघ बुलढाणा जिल्ह्यातून आहेत इथे. एक धाव मिळते खात्यावरचे समाधान. दोन धावा मात्र इथे मिळत आहेत. एक विशेष म्हणजे दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळताना आपल्याला इथे मात्र रोडे संघ मजबूत दिसतोय आणि खरोच चांगल्या स्थितीमध्ये आहे रोडे संघ. आतापर्यंत धावसंख्या मात्र इथे होते फक्त 29. आणि बुलढाणा जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हटलं तर आपण लोणार सरोवर आपण जगप्रसिद्ध आहे बुलढाणा जिल्ह्यात. हा उत्तम पटका बिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूवर एक धाव मात्र मिळते इथे. आणि बुलढाणा जिल्हा आपण म्हटलं तर लोणार सरोवर जगप्रसिद्ध आपण पाहतोय तिथे. त्यानंतर धार्मिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक स्थळे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आनंदसागर बाग शेगाव येथील सुंदर उद्यान धार्मिक पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. फुलझाडे झरे आणि विश्रांतीसाठी सोयी इथे असतात. त्यानंतर धार्मिक सांस्कृतिक स्थळे जर आपण इथे पाहिली तर श्री संत गजानन महाराज मंदिर आहे शेगावचं. हजरत बाबा सैलानी सरकार यात्रा, मडर्दी माता मंदिर इथे आहे. भगवान बालाजी मंदिर आहे. शिंदखेड राजा छत्रपती शिवरायाच्या मातोश्री जिजाऊंचे जन्मस्थान इथे आहे. काय भाग्य या बुलढाणा वासियांना. येथील जिजाऊचे स्मारक ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे. आणि इतर मंदिरं सुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये आहेत. ऐतिहासिक आणि इतर वैशिष्ट्यांमध्ये जर आपण विचार केला, हनुमान मूर्ती नांदुरा तालुक्यामध्ये 105 फुटाची उंची असलेली आणि हा उंच पटका मारलेला आहे. पाहूया इथे किती धावा मिळतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पैकी येईपर्यंत बॅटर मात्र नक्की सुरक्षित असेल.
जंगल आहे, वनजीवन इथे बरंचसं बघायला आपल्याला मिळतं. आर्थिक आणि सामाजिक जर परिस्थिती आपण पाहिली तर कृषी क्षेत्र, कृषीप्रधान हा जिल्हा आहे. सांस्कृतिक वारसाही इथे चांगला आहे. अशी ओळख असलेला हा बुलढाणा जिल्हा मात्र आता हे दोन संघ एकमेकासमोर आपल्याला खेळताना बघायला मिळत आहेत. पाहूया किती धावा मिळतात. चेंडू मात्र मैदानामध्ये आहे. एक धाव मात्र मिळेल इथे. शेवटचा चेंडू या शेवटच्या षटकातील गोलंदाजी करतोय प्रताप. हा मात्र चेंडू निर्धाव जातो का पाहूया का. गडी धावबाद होत आहे ते फेकी मात्र झालेले शेवटच्या चेंडूवरती आणि धावबाद होतोय हा फलंदाज. अशा तऱ्हेने छोटंसं माफक असं आव्हान देताना सुपर किंग्स संघ रोडे संघासाठी 5 गडी बाद आणि धावसंख्या होते 37. रोडे संघाचा 12वा खेळाडू आणि सुपर किंग संघाचा 12वा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. 38 धावांचं टार्गेट, छोटंसं टार्गेट दिलंय सुपर किंग संघाने रोडे संघाला. पाहूया रोडे संघ कोणत्या तऱ्हेने हे पार पाडतोय. फक्त 38 धावांची गरज 40 चेंडूंमध्ये. बॅट्समॅन जायचं लवकर सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका रोडे संघ.
रोडे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. जर आपण इथे वेळ केला तर तुम्हाला रनची पेनल्टी मिळू शकते, ओव्हर कमी होऊ शकतात, पण पेनल्टी मात्र नक्की मिळेल. गजाननचा पहिला चेंडू हलकाचा कट होता, पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातो, चेंडू मात्र अडवला जातोय. एक धाव इथे मिळत आहे. 38 धावांसाठी पहिली धाव घेताना गजाननच्या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळतोय अविनाश. कोणत्या तऱ्हेने हे 38 धावांचं टार्गेट पार करतोय पाहूया. रोडे संघ सलामीची जोडी अविनाश आणि नितीन मैदानामध्ये. हा जबरदस्त शॉट, सरळ जातो चेंडू सीमेरेषेच्या बाहेर. दणदणीत असा हा चौकार मारताना इथे आक्रमक होतोय, इशारा मात्र देतोय गोलंदाजाला. राऊंड विकेट मारा करताना हा गोलंदाज गजानन. हा उंच मारला चेंडू सरळ जातोय पवेश सीमेरेषेजवळ, झेल घेण्याचा प्रयत्न, झेल होतोय इथे. काय हिट केला होता हा चेंडू, परंतु झेल होतोय आणि बाद होतोय. फलंदाज श्रीनिवासने इथे झेल घेतलेला आहे. खरोखर उत्कृष्ट इथे फलंदाजी बघायला मिळत होती आणि उत्कृष्ट गोलंदाजी केली होती या रोडे संघाने. आता फलंदाजी करतानाच होता उंचाचा फटका मारला होता, परंतु लॉंग क्षेत्रामध्ये झेल होतोय आणि फलंदाज बाद होतोय. कमालीचा शॉट इथे सनसनाटी मात्र निर्माण केली होती आणि फलंदाज बाद होतोय. पॅव्हिलियनमध्ये जाताना आपल्याला दिसतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता येतोय इथे प्रशांत. थोडासा दबाव वाढतोय का, परंतु छोटंसं आव्हान आहे. 38 धावांचं टार्गेट मात्र इथे आहे. चांगली फटकेबाजी करत होता हा फलंदाज, बाद होतोय. प्रशांत आता जातोय, पाहूया किती षटकांमध्ये हा सामना संपतोय का. आणि पुढील सामना होणार आहे तो SRC चॅम्पियन वर्सेस फिअरलेस फायटर या दोन संघांमध्ये. फुलटॉस चेंडू, ऑन ड्राईव्ह चेंडू इथे जातोय मिड विकेट क्षेत्राच्या बरोबर. चेंडू जाताना इथे 2 धावा मात्र नक्की मिळतील.
इथे मात्र इथे कुठेही घाई न करता खेळावं लागणार आहे. छोटंसं आव्हान आहे आतापर्यंत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. गजानन याचा एक गडी बाद होतोय यशस्वी हा गोलंदाज. गजानन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कडे जाताना शेवटचा चेंडू गजानन याचा सामना करतोय अविनाश. चला मी तसा फलंदाज अजूनही मैदानामध्ये. हा जबरदस्त प्रहार करताना लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पाहूया किती धावा मिळतात. सीमेरेषेजवळ जाताना हा चेंडू जातोय सरळ चौकाराच्या दिशेने बाहेर. एक जबरदस्त फलंदाजी. छोटं टार्गेट, छोटे मोठे फटके मारताना आपल्याला दिसायचे दोन खेळाडू आपल्या संघाला विजयपथावर घेऊन जातात आणि विजयाचा रथ मात्र हाकण्याचा इथे प्रयत्न दिसतोय तो म्हणजेच अविनाश आणि प्रशांत या दोन खेळाडूंमध्ये. पहिलं षटक संपलं. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या होते एक गडी बाद 12. सरासरी धावगती राखले ते म्हणजे रोडे संघाने. इथे कुठली काळजी करण्याची गरज नाही. रोडे संघाला संयमाने खेळावं लागेल. प्रत्येक चेंडूवर एक धाव घेतल्या तरी संघ हा विजयी होऊ शकतो. दबावात न खेळता इथे मनसोक्त फलंदाजी करणं फार गरजेचं आहे. फुलटा चेंडूने तेव्हा चांगला प्रहार. हा जातो शॉट सरळ टार्झन शॉट चौकार. वन बाउन्स चौकार जातोय. इथे काय फलंदाजी करतोय. बहारदार फलंदाजी करताना चौफर फटकेबाजी करतोय. विलाच्या गोलंदाजीवरती चौकार वसूल करताना आपल्याला दिसतोय. एक जबरदस्त इथे बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा उंच मारायला फटका केरळच्या शेतामध्ये चेंडू येतोय आणि हा चेंडू जातोय सीमेरेषेच्या बाहेर. लागोपाठ दोन चौकार मारतोय. काय फलंदाजी करतोय. जबरदस्त. अभी तो चौका मारा है, चक्का तो अभी बाकी है, आगाज देखा है आपने, अंजाम तो अभी बाकी है. इथे षटकाराची मात्र नक्कीच अपेक्षा असणार आहे. चौकाराची मात्र ही अपेक्षा पूर्ण होते. खरोखरच काय डॉक्टरांची कमाल आहे. इथे बॉल फेकतो आकाशात हा तारा, गुरूंच्या शब्दांचा ध्वनी सारा, स्टंपवर आदळतो संघर्ष गीत आणि विरोधकांच्या मनात भयाची रीत आणि सुपर किंगसाठी खरोखर भयभीत होणार आहे हे इथे वातावरण. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडू निर्धाव जातो. आत्ता मात्र टिचून गोलंदाजी होते. कमबॅक करतोय हा गोलंदाज विलास. हलकासा कट स्लिपमध्ये चेंडू येतो. इथे थर्ड बॅन म्हणून जाताना इथे पात्र क्षेत्र चेंडू अडवतो. एका धावचे समाधान मानावं लागतंय. रिवर्सी उत्तुंग असा फटका. जबरदस्त इथे प्रदर्शन. चेंडू सीमेरेषेच्या बाहेर आपली जागा दाखवतोय चेंडूला. काय फलंदाज आहे. काय फलंदाजी करतोय. आक्रमक होतोय. इथे धुवाधार फलंदाजी करताना आपल्या संघाचा विजयाचा रथ हाकताना इथे आपल्याला दिसतोय प्रशांत आणि अविनाश. अशा तऱ्हेने हे षटक संपलेलं आहे. या षटकानंतर धावसंख्या होते एक गडी बाद 25. पुढील सामना होणार आहे तो SRC चॅम्पियन वर्सेस फेअरलेस फायटर. या दोन संघांमध्ये दोन्ही संघ बुलढाण्याचे इथे आहेत. एकाच जिल्ह्यातील संघ एकमेकासमोर जुळताना कृपया आपण तयार राहायचं आहे. सामन्याला काही क्षणामध्ये सुरुवात होईल.
34 चेंडूमध्ये 7 धावांची गरज अजूनही. एक रन्स, एका धावाचे समाधान. अजून 6 धावांची गरज आहे 33 चेंडूमध्ये. इथे मात्र विजयाच्या समीप आहे तो रोडे संघ. उत्कृष्ट फलंदाजी करताना आपल्या संघाला विजयी करतायत हे दोन फलंदाज प्रशांत आणि अविनाश. एकच गडी बाद होतोय. कुठलाही दबाव न पत्करता हे दोन खेळाडू चांगलीशी भागीदारी करून खेळताना. हा उत्तम पटका पुन्हा एकदा जबरदस्त शॉट. हा बाहुबली. पाहूया षटकार होतं का चौकार येतो. हा इथे चौकार इथे होता ना, उंच असा हवेत मारायला चेंडू चौकार होतोय. पंचाचा निर्णय मात्र चौकाराचा येतोय. एक जबरदस्त क्रिकेट बघायला इथे मिळतं आज या नाशिक शहरामध्ये, या नाशिक पवित्र भूमीमध्ये. पुढील सामना SRC चॅम्पियन वर्सेस फेअरलेस फायटर. या दोन्ही संघाने ताबडतोब ग्राउंड क्रमांक 2 वरती यायचं आहे. SRC संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू सुद्धा आपण इथे पाठवायचा आहे. हा उंच पटका पुन्हा एकदा हवेत गेलेला क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे पाहूया सफल होतोय. अशा तऱ्हेने टाय होते इथे. समान धावसंख्या होते दोन्ही संघाची, रोडे आणि सुपर किंग संघाची. 37 धावा झालेल्या आहेत. एका धावेची फक्त गरज जिंकण्यासाठी. हलकासा कट, फायनिंग क्षेत्रामध्ये चेंडू इथे येतोय. एक धाव मात्र नक्की मिळेल आणि हा चौकार होता. अशा तऱ्हेने रोडे संघ जिंकलेला. हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघाचा पुढील सामन्यासाठी तयार. SRC चॅम्पियन वर्सेस फेअरलेस फायटर. दोन्ही संघाने ताबडतोब ग्राउंड क्रमांक 2 वरती यायचं आहे. SRC वर्सेस फेअरलेस फायटर. बॉल द्यायचा पंचांकडे.